आणि मॅडम, माझ्या सईला घराबाहेर काढून तुम्ही बरोबर नाही केलं. काय बरोबर आहे, काय चूक आहे, हे आता तुम्ही शिकवणार मला? नाही, मला काही शिकवायचंच नाहीये, पण काही वाईट घडलं तर तुम्ही त्याचा दोष माझ्या सईला देता. आम्ही चाळीत छोट्या घरात राहणारी माणसं, पण आपल्या सुनांशी प्रेमाने वागतो. असं नाही वागत मॅडम. सई माझी लेक आहे, पण आता या घरची सून आहे. आपल्या सुनेशी वागण्याची ही पद्धत नाहीये मॅडम. कोणाशी वागायची काय पद्धत आहे हे तुम्ही शिकवायची गरज नाहीये. आणि घराबाहेर काढायचं म्हणाल ना, तर जसं तिला काढलं ना तसं तुम्हालाही आता घराबाहेर काढेल. मला आत्ता माझ्या मुलाचं टेन्शन आहे. त्याला शोधण्यासाठी मला माझा वेळ लावायचा आहे. तुम्हाला एंटरटेन करण्यात ना मला माझा वेळ वाया नाही घालवायचा आहे. चला निघा इकडून, आत्ताच्या आत्ता निघा. भैरवी, भैरवी असं बोलू नकोस. हे बघ सुमनताई या घराशी अतिशय जवळच्या नात्याने बांधलेले आहेत, तेव्हा तू त्यांच्याशी असं वागू शकत नाहीस. म्हणजे यांच्या मुलीलाच मी माझी सून मानत नाही, तर यांच्याबरोबर काय नातं निभवायचं? चला ना, बस करा ना आता. मला ना माझ्या मुलाला शोधायचंय. माझ्या मुलाशिवाय माझ्यासाठी आता महत्वाचं काहीच नाहीये. बघत काय बसलाय? चला निघा. या. एक मिनिट मॅडम, मी उगाच रागाच्या भरात काहीतरी उलट सुलट बोललेलं माझ्या आईला आवडणार नाही म्हणून मी गप्प आहे. पण तुम्ही माझ्या आईला असा हात नाही लावू शकत. आम्ही जातोच आहोत. आई चल. ताईचा फोन. बघ काय म्हणते, ती सुद्धा काळजी करत असेल. वरून, पण आता काय घडलं तिला सांगू नको, नाहीतर वाईट वाटेल रे तिला. बघ काय म्हणते ते. हॅलो ताई. ऐक ना वरून, मला ना तुझी एक मदत हवी आहे. हा ताई बोल ना. अगं कालपासून आईला तुझ्याबद्दल वाईट स्वप्न आल्यापासून ना ती टेन्शन मध्ये, मी टेन्शन मध्ये. तू तू ठीक आहेस ना ताई? नाही वरून, काहीच ठीक नाहीये. सगळा प्रॉब्लेम झालाय. ताई काय झालंय सांग मला. सांगते. काल मी आणि सर ना रात्री डेटवर गेलो होतो आणि एका रिसॉर्टमध्ये आलो आणि ताई ताई तू आत्ता कुठे आहेस सांग मला, मी येतो तिकडे. नाही 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 नाही, तू येण्याची गरज नाहीये. आता फक्त मी तुला सांगते ना तेवढंच कर. मी तुला एका गाडीचा नंबर पाठवते, त्या गाडीचा ॲड्रेस आणि ती गाडी कोणाच्या नावावर हे फक्त शोधून काढ. हो हो हो, मी तुला लगेच शोधून सांगतो. माझ्या मित्राचे बाबा RTO मध्येच कामाला आहेत, ते करतील मला मदत. वरून मला ना असं संशय येतो की सरांना ना कोणीतरी किडनॅप केलंय. अरे काय? ताई ताई काय बोलतेस तू? हे 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 फार भयंकर आहे. तू काही काळजी करू नकोस. मी 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 शोधतो सगळं, आणि तुला काही लागलं ना तरी मला पहिले कॉल कर. हा हो मी सांगते, पण आता फक्त मी तुला सांगते तेवढं कर. गाडीचा नंबर मी तुला आता SMS करते, तू फक्त तेवढी माहिती काढ बास. हो चालेल चालेल. हां मी पाठवते लगेच. दिवाण सर, तुम्ही पाताळात जरी असाल ना तरी मी तुम्हाला शोधून काढेन. मला विश्वास आहे, माझं तुमच्यावर असलेलं प्रेमच मला तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर, तुम्ही मला एवढी मदत केली त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. मॅडम, सर सुखरूप असावेत ही आमची सर्वांची इच्छा आहे. तुम्हाला काहीही गरज लागली तर आम्हाला नक्की सांगा. हो नक्की. थँक्यू. मी येते.
थँक्यू सर. हो. हो सर, गेल्या महिन्यामध्ये दिल्लीच्या कॉन्फरन्समध्ये देवान जागीरदार यांचं प्रेझेंटेशन पाहिलं. काय बोलतात ते, त्या माणसाच्या बोलण्याला कोणी हात धरू शकत नाही. म्हणूनच गेल्या वर्षी त्यांना बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळाला. मला तर वाटतं सगळ्या कंपन्यांनी माघार घ्यायला पाहिजे, कारण हे डील फक्त जागीरदार अँड कंपनीलाच मिळेल. मिस्टर साने, तुम्ही तर एकदम भविष्यच वर्तवायला लागला तो. हे बघा, अजून कॉन्फरन्स झालेली नाहीये. भविष्य नाही हो सर, जे मी बघितलं त्यावरून बोलतो. देवान जागीरदार हा कमाल माणूस आहे. त्यांचा खूप दबदबा आहे मार्केटमध्ये. मिस्टर साने, हा बिझनेस आहे. इथे फासे पलटी व्हायला जास्त वेळ लागत नाही. एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं, आणि ते करण्याची ताकद फक्त एबी मध्ये आहे. खरं तर मला असं वाटतं ना की त्या जहागीरदारांना चिंता करण्याची जास्त गरज आहे, कारण त्यांच्या समोर कोण उभा आहे? तर हा एबी उभा आहे. कळलं काय? तुम्हाला एवढा आत्मविश्वास असेल तर चांगली गोष्ट आहे, पण ही डील कोण जिंकणार आणि कोण नाही हे तर कॉन्फरन्समध्येच कळेल. कळेल मिस्टर साने, लवकरच कळेल, आणि या साऱ्या जगाला कळेल. कळलं काय? काय म्हणते सर, या तिकडे बर्फ पडतोय? अरे बापरे, म्हणजे खूपच थंडी असेल नाही का? पण ते तुझं ते सगळं जॅकेट स्वेटर वगैरे सगळं घाल हा, नाहीतर कुठेतरी उगाच थंडी लागेल तुला. हो हो, आम्ही सगळेजण इकडे मजेत आहोत. आईला फोन देऊ? अगं जानकी देवळात गेलीये नेहमीप्रमाणे. हो ना. हो, दादा आणि सईची डेट फारच छान झाली. खूप मजा केली त्यांनी म्हणे. हो ना. नाही नाही, सगळे डिटेल्स तू आलीस की दादालाच विचार, नाही का? नाही नाही, एक मिनिट रिया. हे बघ, एकटी कुठेही फिरू नको, सतत ग्रुप बरोबर राहा. ठेवतो आता. मी रियाला इकडे काय झालंय याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये. तू देखील बोलू नकोस. हो बाबा, डोंट वरी, मी तिला काय नाही सांगणार. एक